नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 365 या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण PSI या पदासाठी घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षेचा एक्झाम पॅटर्न व अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत. तर चला मग आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण PSI मुख्य परीक्षेची परीक्षा योजना म्हणजेच एक्झाम पॅटर्न काय आहे ते पाहून घेणार आहोत. PSI मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पेपर क्रमांक 1 संयुक्त पेपर 200 गुणांसाठी, तसेच पेपर क्रमांक 2 स्वतंत्र पेपर 200 गुणांसाठी, असं एकूण PSI मेन्सची 400 गुणांची परीक्षा असते. तर एक बाब इथं सांगण्यासारखी म्हणजे पेपर 1 हा संयुक्त असतो, म्हणजेच PSI STI ASO यांचा हा कॉमन पेपर असतो. पेपर क्रमांक 1 हा सेपरेट असा होत नाही. PSI STI ASO या तिघांसाठी एकत्रितरित्या घेतला जातो. तर पेपर क्रमांक 2 हा पदाच्या म्हणजे पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान यासाठी असतो. त्यामुळे PSI STI ASO यांच्यासाठी पेपर क्रमांक 2 हा स्वतंत्र घेतला जातो. तर आपण आता डिटेलमध्ये बघूया पेपर 1 आणि 2मध्ये कोणते विषय आहेत व त्यांचे गुण कसे आहेत, प्रश्नसंख्या कशी आहे. पेपर क्रमांक 1 जो संयुक्तरित्या घेतला जातो त्यामध्ये 3 विषय आहेत: मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान. मराठीसाठी 100 गुण आहेत, इंग्रजीसाठी 60 गुण आहेत, तर सामान्य ज्ञानसाठी 40 गुण आहेत. तर मराठीमध्ये 50 क्वेश्चन्स येतात, इंग्रजीसाठी 30 असतात, तर सामान्य ज्ञानसाठी 20 असतात. तर इथे एक बाब निदर्शनास येण्यासारखी आहे, ती म्हणजे की एक प्रश्न हा 2 मार्कासाठी आहे. असा मिळून एकंदरीत पेपर 1साठी 100 प्रश्न आहेत, ते 200 गुणांसाठी. तसेच पेपर 1मधील जो मराठी विषय आहे त्याचा दर्जा 12वीचा आहे, तर इंग्रजीचा पदवीचा दर्जा आहे, तसेच सामान्य ज्ञान याचाही दर्जा पदवीचा आहे. तर जे भाषा विषय आहेत म्हणजे मराठी आणि इंग्लिश ते त्या विषयात घेतले जातात, त्यांचं ट्रान्सलेशन दिलेलं नसतं. तर सामान्य ज्ञान याचं मीडियम आहे मराठी इंग्रजी म्हणजेच सामान्य ज्ञानचे प्रश्न हे दोन्ही भाषेत दिलेले असतात, मराठी आणि इंग्रजी. आपल्याला जे सोयीस्कर आहे त्या भाषेत आपण प्रश्न वाचायचा आणि त्याचं उत्तर द्यायचं. तसेच पेपर 1साठी जो कालावधी आहे तो 1 तासाचा आहे, म्हणजेच 100 प्रश्न तुम्हाला 1 तासात सोडवायचे आहेत. तसेच सध्याच्या UPSCच्या नियमानुसार पेपर 1साठी निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4, म्हणजे तुमचे 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क कमी होतात. तर चला आता पेपर 2बद्दल जाणून घेऊया. पेपर 2 हा सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान असा PSIच्या पदाच्या आवश्यकसाठी ज्ञान यासाठी सेपरेट घेतला जातो. हा 200 गुणांचा पेपर आहे व यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. या पेपरचा दर्जा हा पदवीचा आहे. तसेच हा पेपर मराठी इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असतो, म्हणजेच या पेपरमध्ये जे प्रश्न असतात ते मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत असतात. तुम्हाला जे सोयीस्कर भाषा आहे त्या भाषेमध्ये वाचून प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं. तसेच या पेपरचा कालावधी 1 तास आहे, म्हणजे एका तासात तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. तसेच या पेपरसाठी सुद्धा निगेटिव्ह मार्किंग ही 1/4 आहे, म्हणजेच तुमच्या 4 उत्तरं चुकले तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क कमी करण्यात येतील. म्हणजेच तुमचा एक प्रश्न चुकला तर तुमचे 0.25 एवढे मार्क कमी होतील. तर चला आता आपण अभ्यासक्रम बघूया. सर्वप्रथम आपण पेपर क्रमांक 1चा अभ्यासक्रम बघूया. पेपर क्रमांक 1 हा मराठी इंग्रजी व सामान्य ज्ञानाचा पेपर आहे व तो संयुक्तरित्या घेतला जातो, म्हणजेच PSI STI ASO यासाठी कंबाईन घेतला जातो. तर चला आता आपण पेपर 1मधील टॉपिक्स पाहूया. पेपर 1मधील जो पहिला सब्जेक्ट विषय आहे मराठी, त्यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ तसेच उपयोग, तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे. आपण एक प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस केलं तर मराठी या सेक्शनमध्ये 1 उत्तरा येतोच व त्यावर 5 प्रश्न येतात. तसेच म्हणी आणि वाक्यप्रचार यावरही 1-2-4 क्वेश्चन असतात. तसेच व्याकरणावरही बरेच क्वेश्चन असतात. तर तुम्हाला मराठी हे मोरा वाळंबे या पुस्तकातून करता येईल. जो दुसरा विषय आहे इंग्रजी, यामध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स, फ्रेजेस अँड देअर मिनिंग, तसेच कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. म्हणजेच एकंदरीत मराठी विषयासारखाच हा सिलेबस आहे.
यामध्ये एक पॅसेज येतो, तसेच इडियम्स आणि फ्रेजेस म्हणजेच म्हणी आणि वाक्यप्रचारही येतात. तर आपण जसं वरी एक्झाम पॅटर्नमध्ये बघितलं तसं मराठीमध्ये 50 प्रश्न येतात 100 गुणांसाठी, तर इंग्रजीचे 30 प्रश्न येतात 60 गुणांसाठी आणि सामान्य ज्ञानचे येतात 20 प्रश्न 40 गुणांसाठी. तर सामान्य ज्ञानमध्ये पहिला टॉपिक आहे चालू घडामोडी. चालू घडामोडी ह्या जागतिक तसेच भारतातील यावर प्रश्न येतात. तर तुम्हाला या दोन्ही चालू घडामोडी करायच्या आहेत, म्हणजे भारताच्या आणि जागतिक. तसेच आयोगाचा फोकस हा भारतावरील असतो. भारताच्या या आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे करायच्या आहेत. जागतिक पण करायच्या आहेत, पण आपला विशेष फोकस हा भारतावर असला पाहिजे. जो दुसरा टॉपिक आहे सामान्य ज्ञानामधील तो आहे माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. हे दोन्ही ॲक्ट्स तुम्हाला ऑनलाईन भेटून जातील. मराठीत तसेच इंग्लिश या दोन्ही भाषेत तुम्हाला हे ऑनलाईन भेटून जातील. यांचे PDF तुम्हाला भेटून जातील. त्यातून तुम्हाला तो अभ्यासाचा आहे. इथे अजून एक सांगण्याची बाब म्हणजे या दोन्ही घटकाचे मागील 2-4 वर्षाचे पेपरमधील प्रश्न बघायचे आहेत, कारण की हे प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट होतात. तसेच तुम्हाला हेही कळेल की प्रश्न कोणत्या लेवलचे व कशा प्रकारचे विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला प्रिवियस इयरच्या पेपरचं सुद्धा ॲनालिसिस करायचं आहे. तिसरा टॉपिक आहे सामान्य ज्ञानामधील संगणक व माहिती तंत्रज्ञान, म्हणजेच तुम्हाला IT क्षेत्राबद्दल काही ज्ञान माहीत पाहिजे. त्यामधील सब टॉपिक्स आहेत आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग, वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे आणि त्यावरील प्रतिबंध. तर हे सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण की या सध्याच्या 21व्या शतकामध्ये सायबर गुन्हे हे वाढत चालत आहेत. त्यामुळे यावर नक्कीच प्रश्न विचारला जाईल. तर तुम्ही हा पोर्शन जो आहे सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध हे प्रिवियस इयरच्या पेपरमधून यावरील आलेले प्रश्न बघायचे आहेत. तसेच ऑनलाईनसुद्धा तुम्ही यावर सर्च करून तुमचं ज्ञान वाढवू शकता. तसेच पुढील सब टॉपिक्स आहेत नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाच्या निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणारा उपयोग. तसेच भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्यांचा दर्जा. तुम्हाला भारतामध्ये सुद्धा IT सेक्टरचं कशी वाढ आहे व त्याचा दर्जा काय आहे हे पण जाणून घ्यायचं आहे. तसेच शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र, या सर्व हे जे आता आपण घटक वाचले, ही सर्वांची माहिती तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल व चांगल्या प्रकारे भेटून जाईल. तसेच त्यांच्या वेबसाईट असतात, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अबाउट अस नावाचा सेक्शन असतो, त्यामध्ये एक त्या इन्स्टिट्यूशनबद्दल सर्व माहिती दिलेली असते. मीडिया लॅब एशियाबद्दल भेटून जाईल तुम्हाला, विद्यावाहिनी काय आहे, ज्ञानवाहिनी काय आहे, हे सगळं ऑनलाईन भेटून जाईल. तसेच पुढील सब टॉपिक आहे माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य. IT सेक्टरमध्ये काय प्रश्न आहेत, तसेच त्यावर उपाययोजना काय आहे व त्यांचं भवितव्य काय आहे याबद्दलही तुम्हाला माहिती पाहिजे. तर हा असा एकंदरीत पेपर 1चा सिलेबस आहे मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञानाचा. तर चला आता आपण पेपर 2चा अभ्यासक्रम पाहूया. पेपर 2 हा सेपरेट घेतला जातो PSIसाठी. त्याचं नाव आहे सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान. म्हणजे PSI या पदावर तुम्हाला रुजू व्हायचं आहे, तर मग या पदाच्या कर्तव्याचं सुद्धा तुम्हाला ज्ञान पाहिजे. मग ते मेन्स एक्झाममध्ये चेक केलं जातं. तर चला आता आपण या पेपरमध्ये कोणते टॉपिक्स आहेत ते पाहूया. तर सर्वप्रथम जो टॉपिक आहे तो आहे बुद्धिमत्ता चाचणी. म्हणजेच हा घटक प्रिलिम्समध्ये पण चेक होतो. तसेच PSI मेन्सच्या पेपर 2मध्येही बुद्धिमत्ता चाचणीवर प्रश्न येतात. यामध्ये मग अंकगणित असेल, काही आकृतीवरचे प्रश्न असतील. तसेच तुम्हाला प्रिवियस इयर पेपरचा ॲनालिसिस करायचा आहे. त्यामधून तुम्हाला हे कळून जाईल की बुद्धिमत्ता चाचणीचे नेमके कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न येतात व ते कशा प्रकारचे असतात. तर पुढचा टॉपिक आहे महाराष्ट्राचा भूगोल. हा भूगोल फक्त महाराष्ट्राचा आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजेच PSI मेन्ससाठी इंडियाचं जे भूगोल आहे, भारताचा भूगोल हा आपल्याला नाही आहे. फक्त महाराष्ट्राचा भूगोल चांगल्या रीतीने आपल्याला अभ्यासायचा आहे. तसंही महाराष्ट्र भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या रचनात्मक म्हणजेच फिजिकल भूगोल, फिजिकल जॉग्रफी, तसेच मुख्य रचनात्मक म्हणजेच फिजिओग्राफिक विभाग, हवामान हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तसेच पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, डोंगर,
राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, महाराष्ट्रात किती राजकीय विभाग आहेत, प्रशासकीय विभाग आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, नैसर्गिक संपत्ती कोणत्या जिल्ह्यात कशी आहे, कोणत्या जिल्ह्यात कोणते खनिजे सापडतात, कोणत्या जिल्ह्यात कोणते वने सापडतात हेही तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच मानवी व सामाजिक भूगोल. मानवी सामाजिक भूगोल यामध्ये लोकसंख्या, मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन व त्यांचं सोर्सेस. सध्या आपण एक गोष्ट धरून चला की लोकसंख्येवर प्रश्न असतातच. तर तुम्हाला सध्याचं आता कोणतं सेन्सस आहे तर आपलं 2011ला जे सेन्सस झालं आहे त्याबद्दल माहीत पाहिजे. तसेच आता 2020 आहे म्हणजे 2021मध्येही नवीन सेन्सस येणार आहे. तर मग याची काही कमिटी बसली आहे का, मग सध्याचे अपडेट्स काय आहेत, 2021मध्ये होणाऱ्या सेन्ससमध्ये कोणते प्रश्न इन्क्लूड केले आहेत, या सर्वांची तुम्हाला माहिती घ्यायची आहे. तसेच सध्या भारतामध्ये मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन होत आहे. तर मग तुम्हाला माहीत पाहिजे की मुंबईमध्ये बरेच लोक काय येतात, त्यांचे सोर्स व डेस्टिनेशन काय आहे, तसेच त्यांचा परिणाम काय होतो. बहुतांश आपल्या इकडे मुंबई पुण्यात जास्त लोक मायग्रेट होतात UP बिहारमधून. तर मग ते कोणत्या कामांसाठी येतात, तसेच त्यांचा काही आपल्यावर मुंबईच्यावर काही परिणाम होतो का. तसेच ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न हे तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच इथे एक फोकस देऊन पॉईंट नमूद केला आहे तो म्हणजे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान. म्हणजे इथं फक्त ही एकच स्कीम दिली आहे म्हणून, म्हणजे याचा अर्थ असं नाही की दुसऱ्या स्कीम इम्पॉर्टंट नाहीत, दुसऱ्या स्कीमही इम्पॉर्टंट आहेत, पण ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण की ही मेन्शन केली आहे. त्याच्यामुळे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाबद्दल तुम्हाला सर्व काही माहीत पाहिजे. तर चला आता आपण तिसरा टॉपिक पाहूया. तिसरा टॉपिक आहे महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे इथे अजून एक नमूद करण्यासारखं की इतिहास पण हा महाराष्ट्राचाच आहे. म्हणजे तुम्हाला भारताचा इतिहास PSI मेन्ससाठी करण्याची गरज नाही आहे. तर महाराष्ट्र इतिहासामध्ये कोणते आपल्याला मुद्दे दिलेले आहेत, तर पहिला आहे सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947 हे आपल्याला माहीत हवं आहे. तसेच महत्त्वाच्या व्यक्तींची कामे. हे महत्त्वाच्या व्यक्तींची कामे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात बरेच समाजसुधारक होऊन गेलेले आहेत. समाजसुधारक हा खूप हॉट टॉपिक आहे. यावर प्रश्न नक्की म्हणजे नक्कीच येतात. तुम्हाला समाजसुधारकाचे बरेच सेपरेट पुस्तकही भेटतील किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्येही समाजसुधारकाचा एक टॉपिक असतो, ते तुमचा खूप चांगला झालेला पाहिजे, त्यावर हमखास क्वेश्चन येतात. तसेच स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रावरही बरेच क्वेश्चन येतात की समजा वर्तमानपत्राचं नाव देतात तर तो वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होता, त्याचे संपादक कोण होते, त्याची स्थापना कधी झाली, तो मुंबईत किंवा दिल्ली कुठं म्हणजे सुरू कुठं करण्यात आला हे आपल्याला माहीत पाहिजे व तो कोणी सुरू केला हेही आपल्याला माहीत पाहिजे. वर्तमानपत्र आणि समाजसुधारक यावर प्रश्न असतातच. तसेच पुढचा सब टॉपिक आहे शिक्षणाचा परिणाम व भाग. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी म्हणजेच चले जाव आंदोलन असेल, बरेच असे आंदोलन असतील जे आपल्या स्वातंत्र्यपूर्व चळवळी झाल्या असतील, तर त्यांचा महाराष्ट्रावर किंवा महाराष्ट्रातील कोणती व्यक्ती त्या आंदोलनात एक लीडर म्हणून त्यांनी काम केलं आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. तसेच आपले सरकार महाराष्ट्रातही होते, साताऱ्याला होते, तर हे आपल्याला सर्व गोष्टी माहीत पाहिजे. तर एक शेवटचा राहिला आहे राष्ट्रीय चळवळ, ज्याला आपण इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणतो. त्यामध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याच नेत्यांचा सहभाग होता, हेही तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच पुढचा जो टॉपिक आहे तो आहे भारतीय राज्यघटना. यामध्ये घटना कशी तयार झाली हे तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे काय आहेत, म्हणजे तुम्हाला राज्यघटनेचे हे सर्व पॉईंट्स तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच घटनेची महत्त्वाची कलमे व ठळक वैशिष्ट्ये माहीत पाहिजे. म्हणजेच आपल्या राज्यघटनेमध्ये कोणते समजा आर्टिकल 1 काय आहे, तसेच इमर्जन्सी म्हणजेच आर्टिकल 352 काय आहे, 356 काय आहे, 365 हे आर्टिकल्स महत्त्वाचे आहेत, हे तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच आपलं अमेंडमेंट म्हणजेच आपल्या राज्यघटनेमध्ये सुधार करायचा असेल तर आपल्याला आर्टिकल 368 आहे. या सर्व गोष्टी माहीत पाहिजे. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मूलभूत अधिकार म्हणजे फंडामेंटल राईट्स जे आहेत ते अधिकार माहीत पाहिजे. उदाहरणार्थ आर्टिकल 21 हे कोणतं फंडामेंटल राईट आहे, 22 कोणतं आहे, 25 कोणतं आहे, असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात.
तसेच पुढचा टॉपिक आहे केंद्र व राज्य संबंध, याबद्दलही तुम्हाला माहीत पाहिजे. केंद्र व राज्य संबंधीबद्दल कोणते राज्यघटनेत आर्टिकल्स आहेत का, कोणते कलमे आहेत का, हेही तुम्हाला माहीत पाहिजे. भारतीय राज्यघटनेमधील पुढचा सब टॉपिक आहे निधर्मी राज्य, तसेच मूलभूत हक्क व कर्तव्ये. मूलभूत हक्क व कर्तव्ये तुम्हाला तोंडपाठच पाहिजेत की म्हणजे कोणत्या आर्टिकलमध्ये कोणतं मूलभूत हक्क दिलं आहे, तसेच मूलभूत कर्तव्य म्हणजे आपण त्याला फंडामेंटल ड्युटीज हे कोणत्या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे. तसंच हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अमेंडमेंट ॲक्टनुसार ॲड झालं आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये फंडामेंटल ड्युटीज हे मूलभूतः नव्हते, हे नंतर ॲड केले आहेत. तर ते कोणत्या अमेंडमेंटने ॲड केले आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच तुम्ही कमेंट सेक्शन बॉक्समध्ये लिहून कळवा की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अमेंडमेंट ॲक्टनुसार म्हणजे कोणत्या सुधारणेनुसार फंडामेंटल ड्युटीज ॲड केलेले आहेत. तसेच पुढचा सब टॉपिक आहे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. ही मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या आर्टिकलमध्ये दिलेली आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच त्यामध्येही शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच आर्टिकल 44 मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड दिलेला आहे. ते आर्टिकल आपलं चांगलं माहीत पाहिजे. तसेच शिक्षणाबद्दल कोणतं आर्टिकल आहे आपल्याला कमेंट सेक्शन बॉक्समध्ये लिहून मला हे कळवा की आर्टिकल 21A हे कशाबद्दल आहे व ते कोणत्या अमेंडमेंट ॲक्टनुसार ॲड करण्यात आलेलं आहे. तसेच पुढचा सब टॉपिक आहे स्वतंत्र न्यायपालिका. हा पण DPSPमध्ये कोणत्या आर्टिकलमध्ये दिले ते तुम्हाला माहीत पाहिजे. एकंदरीत आपण असं समजूया की इथे 3च पॉईंट दिलेत की फंडामेंट ह्याचं मार्गदर्शक तत्त्वाचं, पण मार्गदर्शक सर्वच तुम्हाला माहीत पाहिजेत की गांधीजींची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच एक आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीज कशामध्ये दिलेलं आहे, कॉटेज इंडस्ट्रीजबद्दल कशात बोललेलं आहे, ग्रामपंचायतीबद्दल कशात बोललेलं आहे, हे तुम्हाला सगळं माहीत पाहिजे. तर पेपर 2मधील पुढचा टॉपिक आहे मानवी हक्क व जबाबदाऱ्या. याबद्दलही तुम्हाला PSIच्या पदासाठी याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. यामधील सब टॉपिक आहेत संकल्पना आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानांक. हे तुम्हाला माहीत पाहिजे. हे तुम्हाला ऑनलाईन किंवा एखाद्या पुस्तकात भेटून जाईल. तसेच त्या संदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद म्हणजे मानवी हक्काबद्दल आपल्या राज्यघटनेमध्ये काही तरतूद आहेत का हेही तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अंमलबजावणी कशी होते, त्यांचं संरक्षण काय आहे. तसेच भारतातील मानवी हक्क चळवळ म्हणजे ही आपल्याकडची ह्युमन राईट्सबद्दल चळवळ कशी होती, याचं कोणी लिडरशिप केलं आहे का, ही चळवळ आत्ता काही सुरू आहे का, याबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच मानवी हक्कांपासून वंचित राहणाऱ्यांच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी याबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासनाने या अडचणींबद्दल काही केलं आहे का हे तुम्हाला माहीत पाहिजे. हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी इत्यादी याबद्दलही तुम्हाला माहीत पाहिजे. आणि एकंदरीत भारत सरकारने यासाठी कोणते ॲक्ट्स केलेले आहेत, महाराष्ट्राच्या सरकारने याबद्दल काही पावलं उचलले आहेत का हे तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क व मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व. अशा कोणत्या प्रशिक्षणांची गरज आहे का, तसेच अशी प्रशिक्षणं घेण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र सरकारने आधीच काही केलं आहे का याबद्दलही तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच आपण हे जे सगळं बोललो मानवी हक्क व जबाबदारी, यासाठी भारत सरकारने काही अधिनियम केलेले आहेत, ते आपल्याला अभ्यासणं महत्त्वाचं आहे. म्हणजे यापुढे दिलेलं आहे की नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961. हे सर्व जे अधिनियम आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आहेत, हे सर्व अधिनियम PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इंटरनेटवर भेटून जातील. ते मराठीतही भेटतील, तसेच इंग्लिशमध्येही भेटतील. तसेच यावरील जे PSI मेन्ससाठी पुस्तक आहेत त्यामध्येही हे भेटून जातील. हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जो अभ्यासाचा आहे, कारण की यामध्ये छोट्या छोट्या पॉईंटवर प्रश्न विचारले जातात की समजा हुंडाबंदी अधिनियम 1961 मध्ये पहिलं त्यामध्ये काही शिक्षा काय दिलेली आहे, म्हणजे हा गुन्हा केला तर शिक्षा काय आहे,
तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989 यामध्ये काय शिक्षा दिलेली आहे, तसेच DYSP लेवल का PSI लेवल का इन्स्पेक्टर लेवलचा अधिकारी याबद्दल चौकशी करतो, तसेच ॲट्रॉसिटी काय असते हे तुम्हाला सर्व यातून कळेल. याबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे, हे सर्व ॲक्ट्स तुम्ही डाउनलोड करा, यांचा अभ्यास करा. एक शेवटचा पॉईंट यामध्ये राहिला तो आहे महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान. हे कोणत्या गृहमंत्र्यांनी याची सुरुवात केली, हे कधी सुरुवात झालं, तर हे अभियान नेमकं काय होतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. कमेंट सेक्शन बॉक्समध्ये हेही लिहून कळवा की महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान कधी सुरू केलं व कोणत्या गृहमंत्र्यांनी सुरू केलं. तसेच पुढचा जो टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 म्हणजेच महाराष्ट्र पोलीस ॲक्ट. हा तुम्हाला माहीतच पाहिजे असं पाहिजे, कारण की तुम्ही PSI या पदासाठी मुख्य परीक्षा देत आहात. म्हणजेच तुम्हाला हा जो आहे महाराष्ट्र पोलीस ॲक्ट 1951चा हा तोंडपाठच असला पाहिजे किंवा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला माहीत असला पाहिजे, कारण की यावर तर नक्कीच प्रश्न येणार. आपण ज्या पदासाठी परीक्षा देतो त्या पदासाठी हे खूप महत्त्वाचं ॲक्ट्स आहे, एक्झामसाठीच नाही नंतरही, तर तुम्हाला हे चांगल्या प्रकारे माहीत पाहिजे. एक आपण असं म्हणूया की हे जे खाली 4 ॲक्ट्स दिलेत हे PSI या पदासाठी खूप महत्त्वाचे ॲक्ट्स आहेत. हे चारही ॲक्ट तुम्हाला चांगल्या रीतीने माहीत पाहिजे. महाराष्ट्र पोलीस ॲक्टची PDF तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल, मराठीत असेल ती, त्याचा चांगला अभ्यास तुम्ही करा. तसेच पुढचा जो ॲक्ट आहे इंडियन पेनल कोड, भारतीय दंडसंहिता 1860. इंडियन पेनल कोड याची तुम्हाला PDF भेटेल, पण मी सजेस्ट करेल की गुगल प्लेवर, म्हणजे ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे त्यांनी इंडियन पेनल कोडसाठी बरेचसे ॲप आहेत गुगल प्लेवर, ते डाउनलोड करावे. त्यामध्ये इम्पॉर्टंट कोणते सेक्शन आहेत ते पाहावे. 302 काय आहे, 377 काय आहे, सध्याच्या बरेच सुप्रीम कोर्टाने यातले बरेच सेक्शन हे केलेले आहेत की म्हणजे ते इथून पुढे लागू होणार नाहीत, तर ते मग सेक्शन कोणते आहेत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 म्हणजेच CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड, हे काय आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. CRPCचंही ॲप्स आहेत गुगल प्लेवर, ते तुम्ही डाउनलोड करा. पुढील सर्वात शेवटचा जो ॲक्ट आहे भारतीय पुरावा अधिनियम 1872 म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, हाही तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल. एक सांगण्याची गोष्ट की हे चारही ॲक्ट तुम्हाला चांगल्या रीतीने जमले, यावर चांगलं ज्ञान तुमचं आवश्यक आहे. हे सर्व ॲक्ट तुम्हाला ऑनलाईन भेटतील गुगल प्लेच्या ॲपवर. IPC व CRPCचे तुम्हाला त्याच्यावर ॲप्स भेटतील जे चांगले आहेत अभ्यासासाठी. तसेच शेवटी मी तुम्हाला सजेस्ट करेल या चारही जे टॉपिक आहेत किंवा या सिलेबसमध्ये जेही ॲक्ट्स दिलेले आहेत त्यांची मागच्या वर्षीचे प्रश्न बघा, ते बरेचसे रिपीट होतात. त्यांचं मी म्हणतो एक असं वेगळा संचच करा की महाराष्ट्र पोलीस ॲक्टमधून मागच्या 4-5 वर्षात कोणते प्रश्न आलेत हे बाजूला काढून ठेवा. IPCवर कोणते आलेत, CRPCवर कोणते आलेत, त्यातून तुम्हाला कळेल की 1-2 प्रश्न हे नेहमीच रिपीट होतात, ते तुम्हाला पाठच असले पाहिजे. तसेच तुम्हाला यावरून कळेल की नेमके प्रश्न कोणत्या पद्धतीचे कोणत्या सेक्शनवर विचारले जातात. मी तर म्हणेल की ह्या 4 ॲक्टसाठी नाही, पूर्ण सिलेबससाठीच तुम्ही मागच्या वर्षीच्या पेपरचं ॲनालिसिस करा. तुम्हाला कळून जाईल की कोणत्या सेक्शनवर कोणत्या प्रमाणात म्हणजे किती प्रश्न विचारले जात आहेत, ते कोणत्या लेवलचे आहेत. बरेचसे प्रश्न रिपीटिव्ह होतात. एकंदरीत हा पेपर 2चा सिलेबस आहे, तर नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच तुम्हाला या अभ्यासक्रमाबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन बॉक्समध्ये लिहून पाठवा, आम्ही त्याला नक्कीच उत्तर देऊ. तसेच या अभ्यासक्रमाबद्दलच नसेल किंवा दुसरा कोणता तुम्हाला डाऊट असेल PSIच्या परीक्षेबद्दल, तोही लिहून कळवा, आम्ही त्याचंही उत्तर देऊ.